नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण केळीची यशोगाथा पाहण्यासाठी आलेलो आहे. तरुण शेतकरी आहेत जे नवीन नवीन प्रयोग करत असतात आणि रासायनिक खताचा वापर कमी करून त्यांनी सेंद्रिय शेती म्हणजे बायोफिट औषधांचा वापर करून अतिशय जबरदस्त असा हा प्लॉट आणलेला आहे. आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊया कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं. नमस्कार. नमस्कार. पूर्ण परिचय द्या. माझे नाव आकाश बजरंग पवार, राहणार खरसोळी, तालुका पंढरपूर. बर, किती वर्षापासून शेती करताय? मी 6 वर्षापासून शेती करतो. टोटल शेती किती आहे तुमची? आपल्याला टोटल 4.5 एकर शेती आहे. हा, घरची. आणि घरची. करताय ती किती? 12 एकर. 12 एकर. बर, कोणती कोणती पिकं घेताय? आपण डाळिंब, हम्म. केळी, ऊस अशी नवीन नवीन पिकं घेतो आपण. काय केळी ह्याच्या अगोदर किती वेळा लावली होती? पहिल्यांदा लावली माझ्या लाईफ मध्ये. मी पहिल्यांदा केळी पहिल्यांदा पहिल्यांदा लावली. लावली. बर, आता तुम्ही केळी लागवड करून किती महिने झाले? आपण ही केळी लागवड करून 9 तारखेला 8 महिने पूर्ण होते. उद्या येणाऱ्या 9 तारखेला 8 महिने पूर्ण 8 होते. महिने म्हणजे 7 महिने. आज 20 दिवस झाले. राईट. आज 31 तारीख आहे, 31 बरोबर तारीख आहे, ना? हा. 7 महिने 20 दिवसाची ही केळी आहे. बर, लागवड केल्यापासून आतापर्यंत जर बघितलं तर तुम्ही रासायनिक खताचा वापर जास्त केला का जैविक औषधांचा? जैविक औषधांचा जास्त वापर केला आपण. बर जैविक औषध आपण 70% पर्यंत आपण जैविक औषध वापरले. बर, म्हणजे बायोफिटची सगळी औषधं. केळी लागवड केली आपण नोव्हेंबर मध्ये केळी लागवड केली. ज्यावेळेस पावसाळा एंडिंग होतो हा. त्यावेळेस आपण केळी लागवड केली. हा. आपली केळी पूर्ण थंडीत पण सापडली हा. तरी व्हायरसचं प्रमाण कमी. बर, म्हणजे व्हायरसचं प्रमाण नाही. अगदी नाच्या बरोबरच होतं. का हा. तर आपण जैविक वापरले. बरोबर. केमिकल युक्त आपण खत फक्त 30% वापरली. बर बर, आता तुम्ही सगळ्यात महत्वाचा केळीमध्ये बुंदा जेवढा मोठा तेवढी वेन चांगल्या मोठी. पद्धतीने होणार आणि घडातलं अंतर, फणीतलं अंतर म्हणजे सगळ्या गोष्टी आणि वादा असतो तो जो व्यवस्थित पडतो, क्वालिटी. बरोबर. तर आता सगळ्यात महत्वाचं आकाश सर, तुम्ही जर दाखवू शकताय का जरा बुंदा वगैरे साईज वगैरे कशी आहे? आपला- शेतकरी बंधूंनो, बुंदा बघा. केळीचा आपण बुंदा आपला सरासरी 35 ते 40 आहे साहेब. म्हणजे सरासरी. 35 आपण हे झाड मोजू पण सरासरी आपला 35 ते 40 बुंदा आहे. 35 इंचापासून पुढं ते साधारणतः हा हा 35 आहे. 35. 35 हा 35 इंचापासून पुढं ते साधारणतः 40 इंचापर्यंत बुंदा आहे. आपण बुंदा बघितला. तर फाण्या कशा पडले, जरा वेन कशी झाली जरा दाखवू शकता का जरा? हा, आपल्या फण्या जवळजवळ 10-11 सरासरी आहेत. जा, मोजा तरी आपण जरा. मोजून दाखवू. हा 1 2 3 4 5 हा. 6 हा. 7 8 9 10 11 11. आणि लास्टला 12 हा, म्हणजे 10-11 फाण्या आहेत. पडलेल्या आहेत. बरं, फाण्यातलं अंतर कसं आहे? खाण्यातलं अंतर आणि ह्याचं जे हे जे आहे ना हा. काय म्हणायचं, वादा. वादा वादा हा, हा. वादा 1 नंबर निघलेला आहे. किती उंच आहे पूर्ण घडाच्या? जवळजवळ माझी उंची असेल. माझी 5 उंची फूट. 5 फूट आहे. हा, 5 फूट एवढा तर घड आहे कमी. 5 फूट एवढा घड आहे. आणि क्वालिटी काय का म्हणजे कशी वाटते? क्वालिटी 1 नंबर आहे. 1 नंबर आहे. कालच तुम्ही स्टिमरीजचा स्प्रे घेतलेला आहे. आपण परवाच ड्रोनद्वारे स्टिमरेज मारले वरून ड्रोनद्वारे स्टिमरीज मारले. कुठेही आणि पान आपण वाळलं. लागवडीपासून पण हा. जवळजवळ स्टिमरीजचे स्प्रे आपले 4 ते 5 स्टिमरीजचे स्प्रे झालेत. हा. जवळजवळ आपण जैविक 70% वापरले. बरोबर. पहिला आपण जैविकची स्लरी केली, मुळी जोरात चालू आहे. हो. व्यायाम दिलेला आहे. व्यायाम दिलाय. बरं, एकंदरीत बघितलं तर ग्रोथ कशी वाटते आता? 1 नंबर ग्रोथ आहे. आता किती टक्के वेन चालू झाली आता? आपली जवळजवळ आता 60% वेन झाली. एका आठवड्यात 60% वेन झाली आपली. बर, तुम्ही समाधानी आहात का? 1 नंबर समाधानी म्हणजे आहे. जर कोणाला केळीचा प्लॉट बघायचा असेल तर ते शेतकरी येऊ शकतात. येऊ शकतील. ज्या शेतकऱ्यांना प्लॉट बघायचा आहे त्यांनी कधी खरसोळीमध्ये यावे. धन्यवाद. धन्यवाद.